कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे तू नको जास्त विचार करूस तेच, याचा तुला जास्त त्रास होईल ना। हा श्रीकांत, पण मला सांग, मी त्यावेळेस जे केलं ते त्या परिस्थितीमुळे आणि दादासाठीच केलं ना। मग या सगळ्याची मला एवढी मोठी शिक्षा का? त्यावेळी मी जर त्या मुलीची जबाबदारी घेतली असती तर दादा पुढे काही उमेदच राहिली नसती। अरे हे बघ ऐकल्या, आपण त्यावेळेला जे केलं ना ते त्यावेळेची गरज होती। हे बघ, आपलं काहीही चुकलेलं नाहीये। तू उगाच स्वतःला दोष नको देऊस। ऐक माझं, त्या जुन्या जखमा कधी आणि कशा भरतील काय माहित। श्रीकांत, हे सगळं कधीतरी सुरळीत होईल का रे? होईल, सगळं सुरळीत होईल। मावशी हो, तुम्ही कशा पायी करताय? द्या इथं, मी करते। बरं, केर काढून घे आणि तेवढं झालं की भांडे पण घासून घे। हा, मी बाहेरचं आवरते। हा मावशी, मला थोडं बोलायचं होतं, म्हणजे काहीतरी विचारायचं होतं। मला सांग, म्हणजे त्या दिवशी ना आबासाहेबांच्या तोंडून अहिल्या हे नाव ऐकलं, कोण आहे तो? त्या नको ते प्रश्न नको विचारूस, तुझं काम कर। मावशी सांगा ना, त्या अहिल्या कोण आहेत आबासाहेबांच्या? नको विचारू म्हटलं ना तुला। मावशी हे बघा, कधी कधी काही गुपितं उघडायची असतात। बोला ना, सांगा ना। आय एम सॉरी, माझ्या एथिक्स मध्ये हे अजिबात बसत नाहीये, पण माझा नाईलाज आहे। एकदा काय सगळं सॉर्ट आउट झालं ना, मी पहिले जाऊन आईला सगळं खरं खरं सांगेन। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।